स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो, 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघी गणेश जयंती. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आले, म्हणजेच त्या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता. मग शुद्ध चतुर्थी, माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरी केला जातं. यंदा गुरुवारी ही माघी गणेश जयंती आलेली आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या खास सेवा व पूजा केल्याने आपल्या भक्ताच्या नक्कीच इच्छा, मनोकामना जे आहेत तर त्या पूर्ण होतात. या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनापेक्षा कितीतरी जास्ती पटीने कार्यशील असतो. म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या अडचणी, संपत्तीच्या, मुलांच्या शिक्षणामध्ये उत्तरोत्तर प्रगती होईल. त्यांच्याप्रमाणे मुलांच्या नोकरीमध्ये सुद्धा यश मिळेल. आता हा 21 दुर्वांचा उपाय कशी पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळामध्ये करायचा आहे, याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असलं तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. ज्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात अगोदर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, हिंदू धर्मशास्त्र अनुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण प्रथम गणपती बाप्पांच्या पूजा जी आहे तर ती करत असतो. कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पाला दुर्वा जे आहेत तर ते अतिशय खूप प्रिय आहे आणि असे या 21 दुर्वांचा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही अडथळा आहेत, समस्या आहेत तर त्याच्या आयुष्यामध्ये त्या दूर हवे आणि जे काही दुःख आहेत तर ते नष्ट हवे, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपली जी मुलं आहेत तर ती बरेच वेळा काय होतं, लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात, चिडाचिडी करतात, हट्टपण करतात. काही गेलं तर कोणाची ऐकत नाही. त्याच्याप्रमाणे मोठे मुलं जे आहेत ते शिक्षण घेत आहेत तर शिक्षणामध्ये त्यांच्या मन लागत नाही किंवा मग खूप अभ्यास करतात, परंतु परीक्षामध्ये त्यांच्या वाचलेली जे काही अभ्यास केलेली आहे तर ते आठवण नाही राहत. म्हणजेच काहीतरी त्यांच्या स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर झालेली असतो. ज्यामुळे आपली मुलांच्या स्मरणशक्ती सुधारावी, याच्या परीक्षामध्ये, शिक्षणामध्ये यश मिळावे, हवेस तसे मार्क मिळावे, यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर ते करू शकता. आता जर तुमची मुली नोकरी शोधत आहेत आणि त्यांच्या मनासारखे नोकरी मिळत नाही किंवा मग नोकरी आहे परंतु यामध्ये मुलांच्या प्रमोशन होत नाही, तर यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकता. असा हा
उपाय 21 दुर्वांचा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलीसाठी करायचा आहे. ह्याच्याप्रमाणे मुलं स्वतः सुद्धा हा उपाय करू शकतात. आता या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तसं लाल किंवा पिवळे रंगाच्या वस्त्र परिधान करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर आपल्या घरातला गणपती बाप्पांच्या विधिवत पूजा करायची आहे. म्हणजेच काहीतरी गणपती बाप्पाच्या तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मग मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. तर परत स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांच्या स्नान घालायचे आहे. मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून देवघरामध्ये आपल्याला खाली एक विड्याचे पान ठेवायचे आहे. पानावरती थोडासा अखंड अक्षदा अर्पण ठेवायचे आहे. यावरती हळदी कुंकू अर्पण करायच्या आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्ती जी आहे तर ती विराजमान करायच्या आहे. यानंतर गणपती बाप्पाच्या सुगंधी उत्तर आपल्याकडे असेल तसं अत्तर लावायच्या. यानंतर गणपती बाप्पांच्या हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे. लाल जास्वंदाच्या दुर्वाच्या जोडी अर्पण करायच्या आहे. गूळ खोबऱ्याच्या किंवा मग मोदकाच्या लाडूची नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचे आहे. आणि यानंतर आपण आता घरी जर या उपाय केलं तर देखील चालणार आहे. मंदिरामध्ये जाऊन केलं तरी चालणार आहे. मंदिरामध्ये जर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा. कारण मंदिरामध्ये घरातल्या वातावरणापेक्षा सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप जास्ती प्रमाणामध्ये असतो. आपल्या घरातला सकारात्मकापेक्षा मंदिरातला सकारात्मक ही कधीही जास्ती प्रमाणामध्ये असतो. यामुळे मंदिरामध्ये जाऊन शक्य असेल तर तुम्हाला हा उपाय करणं तर नक्की मंदिरामध्ये करा. कारण की परंतु मंदिरामध्ये जर शक्य झालं नाही तुम्हाला तर मग तुम्ही हा उपाय घरी सुद्धा करू शकता. आता गणपती बाप्पांना दुर्वा जे आहे तर ते अतिशय प्रिय आहेत. आता या दुर्वा जे आहेत तर ते बाप्पांना एवढीच प्रिय आहेत तर योग्य यामागे सुद्धा एक कथा आहे. तर ती अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. प्रयत्न करते. बघा 21 दुर्वाचा उपाय कसं करायचे आहे तर हे सुद्धा आपण समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. कारण ही पौराणिक कथेनुसार एक काळी यमाच्या दरबारामध्ये तिलेतन नावाच्या अप्सरस नृत्य सुरू होता. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्यांनी मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु या मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सराला क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अल्लासूर नावाचा आणि हा राक्षस होता आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला जे आहेत तर त्या भडकत होता. तिमोलतम नृत्यामध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकील तर अशा त्यांच्या बोलण्यावरूनच यम घाबरून पळून गेला. अनलासुराने तांडव करण्यास सुरुवात केलं. त्यांच्या समोर जे दिसले तर ते खात सुटल्या. अशान देव जे आहेत तर ते घाबरून विष्णूला शरण गेले. परंतु अनलासुरते तिथे
सुद्धा पोहोचायला आणि त्यांच्या पहिल्यावरती भगवान विष्णू देवांनी आणि गणपा भगवान विष्णू देवाने गणपती बाप्पांना स्मरण केले. गणपती बाप्पा हे बालक स्वरूपात प्रकटले आणि स्मरण करण्याचं कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांची जागा बघणे कठीण केले. त्यांनी दिसून आले, परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले आणि अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांच्या गिळण्यासाठी आपल्या पूजने उचलून लागले, यावेळी अनलासुराच्या हातातली बाल श्री गणेशांनी प्रचंड रूप धारण केले आणि आभाळापर्यंत भरलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचले नाही आणि तोपर्यंत गणपती बाप्पांनी अनलासुराला सोंडात पकडले आणि गिळून टाकले. अनलासुराला गिळल्यानंतर गणपती बाप्पांच्या सर्व अंगाची आग जे आहे तर ते व्हायला सुरुवात झाली. गणपती बाप्पांना त्रास बघून समस्त देवी ऋषी मुनी उपचार करू लागले, परंतु कशानेही काही उपयोग झाला नाही. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेली ऋषी मुनींनी प्रत्येक 21 दुर्वांच्या जोडी असे दुर्वा जे आहेत तर ते त्या गणपती बाप्पांना मस्तकावरती ठेवले आणि चमत्कार झाला. गणपती बाप्पांच्या या अंगाची दहाच क्षमाला. तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा जे आहे तर ते अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आणि गणपती भगवान श्री गणेशाच्या पूजनामध्ये दुर्वांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे. गणपतीने म्हटले आहे की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाच्या क्षमाला, या दुर्वा जे कोणी मला अर्पण करेल त्या व्यक्तीला मनातली मनोकामना इच्छा जे आहे तर ते नक्कीच पूर्ण होतील. म्हणून आपल्याला हा दुर्वाचा उपाय जो आहे तर ते करायचा आहे. मंदिरामध्ये जाऊन केला तरी गणपती बाप्पांच्या मूर्तीला सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे. यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये आपल्या वेळानुसार हा उपाय जे आहे तर ते करू शकता. आता 21 दुर्वा जे आहेत तर ते घ्यायच्या. दुर्वा घेताना आपल्याला त्रिदळाची म्हणजे 3 दल असलेली दुर्वा निवडायची आहे. दुर्वा सुकलेली नसावे. आपल्याला हिरवे ताजे जे दुर्वा आहेत तर ते घ्यायचे आहे. उपायासाठी आता हा 21 दुर्वा आपल्याला एक ताटामध्ये घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचे आहे, घरी आपण हा उपाय करणार असेल तर माग गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे. उपाय करत असताना दिवा धूप लावायचे आहे आणि नंतरच आपल्याला पूजेला उपायाला सुरुवात करायची आहे. कारण की ज्यामुळे आपण अग्निदेवताच्या साक्षीने उपाय करतो तर ते भगवानपर्यंत नक्कीच लवकर पोहोचते असतात. म्हणून आपल्याला दिवा लावायचे आहे. आता दिवा तुम्ही तुपाची तेलाची लावू शकता, काही अडचण नाही. कुठलेही धातूच्या लावू शकता. यानंतर तुम्हाला 21 दुर्वा जे आहेत तर एक दुर्वा तुम्हाला आपल्याला हातामध्ये घ्यायचे आणि ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. यानंतर गणपती स्तोत्र जे आहे तर ते आपल्याला पठण करायचे. गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही दुर्वा जी आहे तर ती अर्पण करायची किंवा मस्तकावरती ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. करून मस्तकावरती आपल्याला अर्पण करायचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर दुसरी दुर्वा घ्यायच्या. परत आपल्याला एखादी गणपती स्तोत्र
जे आहे तर ते म्हणायच्या. दुसरी दुर्वा गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवायच्या. असं तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहे. दुर्वा अर्पण करत असताना देठ जे आहे तर ते बाप्पांकडे झाली पाहिजे. अशी पद्धतीने हा अर्पण करायच्या. यानंतर 21 वेळा गणपती गणपती स्तोत्र पठण करायच्या असताना या अर्पण केल्यानंतर आपल्या हे सेवा करून झाल्यानंतर आपल्याला मनोमन हात जोडायचे आहे. आपल्याला प्रार्थना करायच्या आहे. मी माझ्या मुलीच्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे तर ती दूर होऊ दे, किंवा फक्त मुलांसाठी नाही तर जीवनामध्ये इतर जे काही आपल्या आर्थिक समस्या असतील किंवा अडचणी असतील, अडथळ असतील तर सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हा उपाय करू शकता. आता अडचणी मानसिक असेल, शारीरिक समस्या असतील, आजारपण असेल सुद्धा तुम्ही 21 दुर्वाचा उपाय करू शकता. आपली जी काही समस्या आहे तर ती गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचे आहे आणि या समस्यातून, या दुःखातून आम्हाला बाहेर काढा, अशी तुम्हाला प्रार्थना गणपती बाप्पांकडे करायच्या आहे. तुमच्या कृपेने ही समस्या नष्ट होऊ द्या, अशी तुम्हाला मनोमनी प्रार्थना करायच्या. 21 दुर्वाचा उपाय आपल्याला मुलांच्या जीवनातली जे काही अडचणी, दुःख, समस्या आहेत तर ते यासाठी आपल्याला गुरुवारी 22 जानेवारीला करायच्या आहे. तर असे करायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजले असेल तर ज्यांनी काही अडचणी असेल, ज्यांनी काही समस्या असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. काही अडचण नाही, कमेंट बॉक्समध्ये ओम गणपताय नमः, ओम नमो सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती होतं. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.